जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजचे महत्त्वाचे आपण काही प्रश्न आणलेले आहे. ते तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर कोणती परीक्षा देत असाल, MPSC असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा सेंट्रलच्या कोणत्याही SSCच्या परीक्षा असेल, त्या परीक्षेला उपयुक्त असं चालू घडामोडी आपण डेली घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो, मॉर्निंगला 7 AM ला. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खूप चांगल्या पद्धतीनं आपण तुम्हाला करंट अफेअर चालू घडामोडी कव्हर करून देणार आहे. तर पहिला प्रश्न पहा, पंतप्रधान मोदींचा कोणत्या देशांकडून द ग्रेट ऑनर मेडल ऑफ इथिओपिया प्रदान केला आहे? तर बघा, नावातच इथे देशाचं नाव दिलेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर राहणार आहे इथिओपिया. केव्हा केव्हा देशाचं नाव राहते पण उत्तर दुसऱ्याच देशाचं राहत असते, म्हणून हा प्रश्न मी याच्यासाठी आणलेला आहे की द ग्रेट ऑनर मेडल ऑफ इथिओपिया हे नाव लक्षात राहावं आणि कोणत्या देशाकडून मिळालेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे इथिओपिया. त्यानंतर बघा, इथिओपियाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण आणलेली आहे. तर बघा, इथिओपियाची जी राजधानी आहे ती लक्षात ठेवा, विचारू शकतात, कारण की खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपला माननीय पंतप्रधान यांना त्यांनी त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. आदिस अबाब हे त्यांची राजधानी आहे. अधिकृत भाषा बघा अम्हारिक ही आहे. चलन बघा बिर्र आहे. आणि सरकार जे आहे संघीय सांसदीय प्रजासत्ताक आहे, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची पॉईंट आहे. राष्ट्रपतीचं नाव लक्षात ठेवा, ताये असुके सिलासी. आणि पंतप्रधान आबिय अहमद. खूप कठीण नाव आहे, पण महत्त्वाचे आहे आणि पेपरमध्ये 100% विचारले जातात असे प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, तारिक रहमान कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान आहे? तर पहिला ऑप्शन बघा पाकिस्तान, दुसरं ऑप्शन आहे बांगलादेश, तिसरं जे ऑप्शन आहे ते अफगाणिस्तान आणि चौथं ऑप्शन आहे श्रीलंका आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश हे याचं उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD नियुक्त कोण आहे? ठीक आहे, जे नवीन MD आहे SBIचे ते कोण आहे? तर पहिलं ऑप्शन बघा रवी रंजन आहे. दुसरं जे ऑप्शन आहे ते संजय सिंघल आहे. तिसरं जे ऑप्शन आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह आहे. आणि चौथं जे ऑप्शन आहे ते शत्रुजीत सिंग कपूर आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे, रवी रंजन. महत्त्वाची माहिती बघूया याबद्दल आपण. काही महत्त्वाचे जे इथे 3 ऑप्शन दिलेले आहे, संजय सिंघल, ज्ञानेंद्र प्रताप सिंह आणि शत्रुजीत सिंग, हे कोणत्या डिपार्टमेंटचे महत्त्वाचे आणि मुख्य आहे ते बघूया आपण. तर बघा, संजय सिंघल हे SSBचे प्रमुख आहे. त्यानंतर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे CRPFचे प्रमुख आहे. आणि शत्रुजीत सिंह आहे ते ITBPचे प्रमुख आहे. ठीक आहे, आता संचालक तर आपल्याला माहिती झाली SBIची कोण आहे, तर ते आहे रवी रंजन. स्थापना बघा केव्हा झाली आहे SBIची, तर ती आहे 1 जुलै 1955. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि मुख्यालय SBIची मुंबई आहे. ठीक आहे, दिल्ली ऑप्शन राहते पण चुकून दिल्ली लिहू नका. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे, पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ओमान प्रदान केलेला आहे, ते कोणत्या देशाने केलेलं आहे? तर याच्यामध्ये सुद्धा देशाचं नाव आलेलं आहे, ते आहे ओमान. ठीक आहे, आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आपण घेतलेला आहे. महत्त्वाचं यासाठी आहे की याच्यातली राजधानी तुम्हाला विचारू शकतात, सुलतान कोण आहे ते विचारू शकतात, चलन विचारू शकतात. तर बघा, राजधानी आहे मस्कत, अधिकृत भाषा आहे अरबी आणि चलन आहे ओमानी रियाल. ठीक आहे, रियालमध्ये फरक असतो. सुलतान हैथम बिन तारिक हे सुलतान आहे तिथले, हे लक्षात ठेवा. आणि युवराज जे आहे थियाजिन बिन हैथम हे आहे. तर हे जे पॉईंट आहे महत्त्वाची आहे या देशाबद्दल ओमानच्या. त्यानंतर जो नेक्स्ट प्रश्न आहे तो बघा, मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना कोणत्या राज्याची आहे? आता लाडली बहिणा म्हटल्याबरोबर महाराष्ट्रातले विद्यार्थी असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र वाढवून पुढचा नेक्स्ट प्रश्न घेतील आणि हा प्रश्न चुकेल, कारण की याचं जे उत्तर आहे आपली जे आहे ते मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे आणि इथे शब्द वापरलेला लाडली. आपल्याला वाटली की चुकीचा दिलेला आहे म्हणून, पण याचं जे करेक्ट उत्तर आहे हे आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची जी योजना आहे ती आहे लाडली बहिणा योजना आहे. आणि याच्यामध्ये बघा, आपण सर्वच राज्याच्या
महत्त्वाच्या महिलांसाठी ज्या योजना आहे त्या आणलेल्या आहे, खास करून कन्फ्युजन होऊ नये म्हणून. कारण की विचारू शकतात बघा, लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे आणि महाराष्ट्रातली आपली काय आहे योजनेचं नाव, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्याचे पैसेसुद्धा विचारू शकतात, तर ते 1500 रुपये महिन्याला देतात. त्यानंतर पुढचं जे आहे दिल्लीलासुद्धा हीच अशीच प्रकारची आहे. ते आहे महिला समृद्धी योजना, 2500 रुपये मिळतात महिन्याला. त्यानंतर मध्य प्रदेशला मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणि याला मिळतात 1250 रुपये. त्यानंतर झारखंडमध्ये पण सुद्धा हेच अशाच प्रकारची योजना आहे. झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, याला 2500 रुपये मिळतात. कर्नाटकला सुद्धा आहे गृहलक्ष्मी योजना, 2000 रुपये प्रति महिना मिळते. तामिळनाडूला बघा कलैगनार मगली उईम तित्तम 1000 रुपये मिळतो यासाठी, ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगालला बघा, पश्चिम बंगालला लक्ष्मी भांडार म्हणून आहे, 1000 रुपये मिळतात. ओपनचे जे आहे त्यांना 1200 रुपये मिळतात, जे SC ST मध्ये येतात. तर पश्चिम बंगालचे सुद्धा लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेशला बघा इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना आहे आणि त्याला मिळतात 1500 रुपये महिना. त्यानंतर बघा हरियाणाला सुद्धा योजना आहे हर घर गृहिणी योजना आणि ही कोणाला मिळतात, तर BPL धारकांना 500 रुपये गॅस मिळतात, ठीक आहे. आणि छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजना आहे, 1500 रुपये प्रति महिना मिळते. तर अशा प्रकारे या महत्त्वाच्या योजना आहे ज्या गाजलेल्या आहे आणि पेपरमध्ये 100% येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 बघा, 5वी जागतिक सागवान परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे. आता सागवान म्हटलं आहे तर पर्यावरणासाठी प्रश्न आहे आणि पर्यावरणावर प्रश्न 100% विचारतात. तर पहिलं जे ऑप्शन आहे ते केरळ आहे, दुसरं महाराष्ट्र आहे, तिसरं गोवा आहे, चौथं आहे पश्चिम बंगाल. याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे केरळ, ठीक आहे. आणि इथे जर बघायला गेलो तर काही महत्त्वाचे पॉईंट आपण याच्यामधले बघूया. तर वर्ल्ड टीक कॉन्फरन्स ठिकाण कुठे आहे, केरळमध्ये झालं ते सुद्धा विचारू शकतात. तर ही जी सागवान परिषद आहे ती कोची केरळमध्ये झालेली आहे. भारतातील पहिलीच अशी परिषद आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर आवृत्ती जी आहे ती आहे 5वी आणि 2011पासून ही सुरू आहे. केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट KFRI ने ही परिषद आयोजित केलेली आहे. हे सुद्धा विचारू शकतात कोणत्या परिषदेनं केली आहे, कोणत्या इन्स्टिट्यूटनं केलेली आहे. तर केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोची इथे केली होती. थीम जी आहे थीमसुद्धा विचारू शकतात, जागतिक सागवान क्षेत्राचा शाश्वत विकास, भविष्यातील बाजारपेठा आणि पर्यावरणाला अनुकूल होणे अशी आहे. 40हून अधिक देशातील 350+ प्रतिनिधी या परिषदेला प्रेझेंट होते, ठीक आहे, उपस्थित होते. तर आजच्या या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कंटिन्यू व्हिडिओ आपले येत राहील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.